पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम दत्तात्रेय जनार्दन स्वामी एकनाथ सद्गुरुनाथ महाराज की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। समर्थ आडकोजी महाराज की जय। राष्ट्रसंत तुकडोजी महाराज की जय। तपोमूर्ती संत गाडगे महाराज की जय। ऋषी संत घुसरकर महाराज की जय। ओम नमस्ते अद्वितीयाय त्रिगुणात्मस्वरूपिणे अनंत कोटि ब्रह्मांड नायकाय परात्मने आनंदमानंद करह प्रसन्नं सत्यज्ञान स्वरूपं निजबोधयुक्तं योगीन्द्रमीड्यं भवरोगवैद्यं श्री सद्गुरुं नित्यमहं नमामि। ज्ञानदेवं ज्ञानमूर्तिं साक्षात् प्रेमस्वरूपिणं नामदेवं दयामूर्तिं नाथं वन्दे पुनः पुनः। वैराग्यस्य परां मूर्तिं देहक्षेत्रनिवासिनं तुकारामं महद्वन्दे भक्तराज चतुष्टकं। श्रीमञ्जुलाभृन्मणिमाणिकेशं श्रीखञ्जरीशं जनहृन्निवेशं श्रीग्रामगीताजनकं प्रशान्तं सद्गुरुराष्ट्रसन्तं सततं नमामि। अनिन्द्य साहित्य सुधा समुद्र विदर्भदेशे सुधामदेव अद्भुत सदाचार रतो महात्मा विद्वान् विनम्र समुदारचेता राष्ट्रसंत गिरोद्गीर्णं ग्रामकल्याणचिन्तनं दीनार्थ करुणापूर्ण ग्रामगीतामृतं महत् शास्त्रसिद्धान्तानुगतं गुरुवाक्येषु सम्मतं स्वानुभूति प्रमाणं च ग्रामगीतां समन्वयी वाणी वाल्मीकी राष्ट्रसंत अनुचर महर्षी म्हणूनी आपुलिया कवन प्रवचने राष्ट्रधर्मा शिकवितो ऐशा संतवरा गुरुवरा श्री घोसरकरा वंदितो सद्गुरुनाथ महाराज की जय। यह डर सभी जाता रहे मन बुद्धि का इस देह का निर्भय रहे हम कर्म में पर्दा खुला कर स्नेह का गाते रहे प्रभु नाम पर प्रभु तत्व पाने के लिए हो ब्रह्म विद्या का उदय यह जीत राने के लिए सद्गुरुनाथ महाराज की जय। परम पूजनीय श्री गुरुदेव विश्व माऊली ज्ञानेश्वर महाराज प्रचार रत्न संत नामदेव महाराज शांती ब्रह्म एकनाथ महाराज तपोमूर्ती संत गाडगे बाबा मानवतेचे महान पुजारी ब्रह्मलीन वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि सर्व सद्भाविक सज्जन हो। आपण जवळजवळ 34 दिवस झाले, आजचा 35वा दिवस आहे या सामुदायिक प्रार्थना अष्टकाचं आपण चिंतन करत आहोत। आणि हे करत असताना आपण पाहिलं काल जे आपल्या ठिकाणी भय आहे, जे दुःख आहे, कशामुळे आहे तर ते आहे फक्त आपल्या स्वतःच्या स्वस्वरूपाचं अज्ञान आपल्या ठिकाणी आहे। अर्थात आपल्याला आपली स्वतःची ओळख नसल्यामुळे
हे सगळं दुःख, भय, शोक, स्पृहा अशा प्रकारचं जे जे काही द्वंद्व आहे, दुःख आहे, ते आपल्याला भोगावं लागत आहे. काल त्याचं आपण चिंतन केला. आणि हे सगळं करण्याकरिता जी साधना आहे, त्या साधनेच्या संबंधानं चिंतन करत असताना त्याच्या बाबतीत नानाविध प्रकारचे ग्रंथ असतील, शास्त्र असतील, वेद असतील, त्यांनी नानाविध प्रकारचे भेद सुचले आहेत. परंतु सद्भाविक सज्जन हो, हे इतकं सगळं आपल्याला मार्गदर्शन जरी आपल्या ग्रंथांच्या माध्यमातून केल्या गेलेलं असलं तरीही मात्र शास्त्रे फार अपार जीवित तुझे अत्यल्प की मानवा, तेही विघ्नशता विभूतीची असे नाहीच रे वानवा. घेई यास्तव सार भूतची असे जे अंश त्या ते बुधा. घेतो हंस जसा पयोन्वित जला पासुनी ऐक्या दुधा. अशा पद्धतीचं आपलं अत्यल्प असल्यामुळे शास्त्रे तर फार आहे, त्यातलं नेमकं काय घ्यायचं आहे मोठा प्रश्न आपल्यासमोर निर्माण होऊ शकतो. आणि मग त्यातलं सारभूत अशा पद्धतीचं आपण ग्रहण करावं. आणि म्हणून संत हे अनुभवाचे सागर आहेत, त्याच्यामुळे त्यांना पुढचा व्यवहार कळत असतो. आणि म्हणून पुढच्या लोकांच्या दृष्टीनं जे आवश्यक स्वरूपाचं अशा पद्धतीचं आहे ते संत आपल्याला सांगत असतात. आणि तेवढंच मात्र घेतलं पाहिजे. कारण आपण काल पाहिलं होतं, तर्को प्रतिष्ठोर श्रुतयोर विभिन्ना नास्यो मुनिर्यस्य मतम न भिन्न. तर्को प्रतिष्ठो श्रुतयोर विभिन्न नैको मुनिर्यस्य वचः प्रमाणम. धर्मस्य तत्वं निहितं गुहायम महाजनो येन गतस्स पंथः. आणि म्हणून आपण त्या मार्गानं जावं आणि त्या मार्गानं जाऊन आपण आपलं कल्याण करून घ्यावं. हा जो सिद्धांत आहे, या सिद्धांताचा आपण पुरस्कार केला पाहिजे. आणि म्हणून महाजन म्हणजे साधू संतांनी जो मार्ग सांगितला त्या मार्गाने आपण गेलो पाहिजे. परंतु तो जो वेदाचा त्रिकांडात्मक मार्ग आहे, तो सारभूत रूपानं अगदी थोडक्यामध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी आपला जो वेदाचा साधनेच्या संबंधानं असलेला त्रिकांडात्मक वेदमार्ग आहे, हा मार्ग राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या सामुदायिक प्रार्थना अष्टकामध्ये सुद्धा आला आहे. आद्य गुरु शंकराचार्य यांचं असं मत आहे की वेद हा हे त्रिकांडात्मक आहे. त्यांच्याच मताचं भाष्यकारा ते वाटा पुसतू, व्यासांचा मागोवा घेतू, अशा पद्धतीचं त्या शास्त्राचं विवेचन करणारे आमचे संत ज्ञानेश्वर महाराज, त्या ज्ञानेश्वर महाराजांनी ज्या भगवद्गीतेचं चिंतन आपल्या समोर केलेलं आहे, ते सुद्धा कांडत्रयात्मक अशा पद्धतीचंच विवरण त्या गीतेचं माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी केलेलं आहे. आणि ज्ञानेश्वरांचंही सुद्धा मत आहे की वेद हा त्रिकांडात्मक आहे. आणि म्हणून जे 3 कांड आहेत, पहिलं कांड आहे कर्मकांड, दुसरं उपासना कांड आणि तिसरं ते ज्ञानकांड, अशा पद्धतीचे 3 कांड त्या वेदाचा भाग आहे. आणि या 3ही जे कांड आहेत, ज्ञानकांड, उपासनाकांड आणि कर्मकांड, या 3ही वेदातील 3ही कांडांचा विशिष्ट सार आणि तोही सुद्धा तत्वाला जोडून तत्वासहित जो एक सार आहे,
तो सार राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या या आपण चिंतन करत असलेल्या प्रार्थना अष्टकातल्या या श्लोकाच्या अगदी 3 ओळीमध्ये 3ही कांड सामावलेले आहेत. निर्भय रहे हम कर्म में, पर्दा खुला कर स्नेह का, गाते रहे स्नेह का, हे जे आहे हा कर्मकांड आहे. गाते काय, निर्भय रहे हम कर्म में, पर्दा खुला कर स्नेह का, हा कर्मकांड आहे. दुसरा उपासना, त्यालाच भक्ती असं म्हणतात, तो उपासना कांड किंवा भक्ती कांड. तो काय, तोही सुद्धा राष्ट्रसंतांच्या ग्रामगीतेमध्ये आलेला आहे. गाते रहे प्रभु नाम पर, प्रभु तत्व पाने के लिए. आणि त्याच्या मध्ये शेवटचा जो कांड आहे ज्ञानकांड, तो ज्ञानकांड असा आहे की हो ब्रह्मविद्या का उदय यह जीतराने के लिए. हे 3 प्रकारचे कांड आमच्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी या प्रार्थनाष्टकामध्ये अत्यंत सुंदर अशा पद्धतीनं त्याला तत्वाची जोड देऊन आपल्या समोर प्रस्तुत केलेले आहे. अर्थात पहिल्या ओळीमध्ये कर्म, दुसऱ्या ओळीमध्ये उपासना आणि तिसऱ्या ओळीमध्ये ज्ञान, हे स्पष्ट आपल्याला लक्षात येत आहे. या 3ही कांडांचं तत्व जर काय असेल तर ते तत्व हेच आहे की हा जो जीवात्मा आहे, हा जो देह आहे, मन आणि बुद्धी यांच्या उपाधीच्या संयोगानं, त्यांच्या मलिनपणामुळे हा सुद्धा मलिन भासत आहे. आणि आपला जो मूळ अधिकार आहे सच्चिदानंद पदवी घेणे, एवढा अधिकार नारायणे कृपावलोकने दिधला असे. तो जो आपला सच्चित आनंद हा अधिकार आहे, तो अधिकार तो गमावून बसलेला आहे. तो गमावलेला अधिकार प्राप्त करून घेण्याकरिता या 3 कांडांचा मार्ग सांगितलेला आहे. आपल्या अधिकारापासून वंचित झाला आहे आणि म्हणून कर्माच्या माध्यमातून त्याच्या देहाची शुद्धी व्हावी, उपासना किंवा भक्तीच्या माध्यमातून त्याच्या मनाची शुद्धी व्हावी आणि ज्ञानाच्या माध्यमातून त्याच्या बुद्धीची शुद्धी व्हावी. म्हणजे या 3 शुद्धी होण्याकरिता, या 3 प्रकारचं शुद्धी होऊन या मन बुद्धी देहाचं भय निघून जाण्याकरिता या 3 कांडांचा आविर्भाव या सामुदायिक प्रार्थना अष्टकामध्ये केला गेलेला आहे. हे 3 प्रकारचे कांड. याला वेगळ्या भाषेत जर बोलत, थोडं अध्यात्माच्या भाषेमध्ये बोलत झालं, हे काही थोडा कठीण विषय आहे. थोडं जर आपण याला वेगळ्या दृष्टीनं पाहिलं तर आपल्या चित्ताच्या ठिकाणी 3 दोष असतात. हृदयाच्या ठिकाणी, अंतःकरणामध्ये 3 प्रकारचे दोष असतात. त्याच्यामध्ये त्याचं वर्णन केलेलं आहे रहस्यामृतामध्ये. साहित्य रत्नांनी फार सुंदर अशा पद्धतीचं त्यांनी त्या 3ही दोषांचं वर्णन केलं आहे. ते म्हणतात की मल विक्षेप आवरण दोषे, हृदय काच मलिन झाला असे, तेणे असोनी हीन दिसे आत्मसुख रूप. अर्थात काल जी ओळी आपण महाराजांची पाहिली होती ग्रामगीतेमधली की देवत्वाची ज्योत दीप्तिमान, परी आवरण पडले मलिन, ते साफ करावयासी प्रयत्न, म्हणती साधन त्या लागी. ते जे आवरण पडलेलं आहे ते कशामुळे पडले तर मल विक्षेप आवरण दोषे. रहस्यामृतकार म्हणतात की मल विक्षेप आणि आवरण या 3 दोषांमुळे हा जो हृदयरूपी काच आहे तो काच मलिन झाला आणि म्हणून त्या काचामध्ये असलेली जी आत्मवस्तू आहे ती आत्मवस्तूचं जे स्वरूप आहे ते आपल्याला कळत नाही वा दिसत नाही. पण यांचं स्वरूप काय आहे नेमकं, मल म्हणजे काय, विक्षेप म्हणजे काय, आवरण म्हणजे काय, हे सुद्धा थोडक्यात धावत्या वेगात पाहणं आवश्यक आहे. काम जाणीचे विक्षेप झालं, क्रोध मत्सर मल, मद तृष्णाधिकी
मल नाना कल्पना तो विक्षेप. फार सुंदर वर्णन रहस्यामृतकारांनी केलं. ते म्हणतात की हे जे 3 दोष आहेत हे कसे आहेत, याची व्याख्या काय आहे. तर मल जाणीजे विक्षेप जा, काम जाणीजे विक्षेप जाल. कुठल्या प्रकारची इच्छा जी होते ना, सत्कार्य प्रवण असताना आपल्याला होऊ नये त्या इच्छा मधात येतात. अर्थात हे काम क्रोध सारे मार्गात आड येती आणि लोभ दंभ सत्ता करतील ही फजिती. हे आपल्या मार्गात आड येतात, विक्षेप करतात आपल्या मार्गामध्ये. तेच खऱ्या अर्थानं विक्षेप अशा पद्धतीचे आहेत. त्यानंतर क्रोध मत्सरा मल. क्रोध मनामध्ये निर्माण होतो. कशामुळे? आपलं अंतःकरण मलिन असल्यामुळे. इतरांच्या विषयी आपल्याला आणि मत्सर अशा पद्धतीचा निर्माण होतो. काय कारण आहे? मल आहे, मल. त्याचं कारण आहे अंतःकरणात ज्या असलं तेच बाहेर पडणार आहे. मी नेहमी दृष्टांत सांगत असतो. पाण्याचा पेला भरून ठेवलेला आहे, त्याला धक्का लागला, त्याच्यामुळे त्या पेल्याला धक्का लागल्यामुळे पेला पडला. त्या पडलेल्या पेल्यातून काय बाहेर येणार आहे? त्यातून पाणीच बाहेर येणार आहे. त्यातून दूध बाहेर येऊ शकत नाही. आणि ज्या ग्लासमध्ये दूध ठेवलेलं आहे आणि त्या ग्लासला धक्का लागला तर त्यातून जे सांडणार आहे ते दूधच सांडणार आहे. दुधाच्या ग्लासातून पाणी येऊ शकत नाही आणि पाण्याच्या ग्लासातून दूध बाहेर येऊ शकत नाही. तसं तुमचं अंतःकरण जर मलिन असलं तर तुमच्या मलिन अंतःकरणातून सुद्धा जे बाहेर येणार आहे ते मलिनताच बाहेर येणार आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या ग्रामगीतेमध्ये मल हा जो दोष आहे चित्ताचा, त्याचं फार अगदी आणि सोप्या भाषेमध्ये सुंदर अशा पद्धतीचं राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी वर्णन. दुसऱ्याची उणीव पाहता हसणे, दुसऱ्याची आपत्ती पाहुनी पळणे आणि दुसऱ्याचे वैभव देखुनी जळणे ऐसे होते. कष्टासाठी कुणीही मरो, प्रतिष्ठेसाठी आम्हीच मरो, लोभासाठी स्मरो होते ऐसे. ह्याच्या 2 ओव्या आहेत. मला असं वाटते मल हा जो चित्ताचा वा अंतःकरणाचा दोष आहे याच्यापेक्षा दुसरा कोणताच असू शकत नाही. मल म्हणजे जर काही असेल तर एका वाक्यात सांगायचं जर झालं तर मल म्हणजे पापात्मक वासना. अर्थात तस्मात् शास्त्र प्रमाणन्ते कार्य अकार्य व्यवस्थितो असं भगवद्गीता सांगते. आणि त्या शास्त्राने जे न करण्यास सांगितलं आहे तेच नेमकं करणे ही जी आपली वृत्ती होत असते ती मलन या दोषामुळे होत असते. त्याला मल असं म्हणतात. दुसरा हा मल झाला. आणि तिसरा मद तृष्णादिकही मल नाना कल्पना तो विक्षेप. नाना प्रकारच्या कल्पना अशा पद्धतीच्या आहेत. आता एक करावं वाटते तर लगेच दुसरी कल्पना उठते, दुसरी कल्पना मुरली की लगेच तिसरी कल्पना उठते. ही जी सोडोनी कल्पना ही निंदा स्तुती जगाची या मार्गाने आपल्याला जायचं असते. परंतु ती कल्पना, एक कल्पना मुरली की दुसरी कल्पना तयार होते. त्यालाच खऱ्या अर्थानं विक्षेप, चंचलत्व जे आहे, मनाची चंचलता आहे, चित्ताची चंचलता आहे, त्यालाच खऱ्या अर्थानं विक्षेप म्हणतात. अर्थात मल म्हणजे पाप. सरळ भाषेमध्ये बोलायचं झालं तर चंचलत्व तो विक्षेप, यासी कारण अज्ञान आप मूळ असे. असे 3 प्रकारचे दोष आहेत. आणि हे दोष जव जाती, हे 3 दोष जव जाती, शुद्ध होईल चित्त निश्चिती, प्रगटे निजानंद दीप्ती सहज मग. हे रहस्यामृतकारांनी दिलेला हा एक निर्वाळ आहे. हे 3 दोष निघून गेले की मग तुमच्या स्वस्वरूपाची अनुभूती तुम्हाला आल्या वाचून राहणार नाही. आणि ती आली की मग तुम्ही भय दुःखापासून मुक्त व्हाल आणि प्रभू प्रेमाचा पडदा तुमच्यासाठी खुला झाल्या वाचून राहणार. परंतु हे जे 3 दोष आहेत, हे 3ही दोष कशाने जातात
तर त्याच्याचकरिता सांगितलंय की कर्म, उपासना आणि ज्ञान 3 साधनं आहेत. 3 साधनांनी हे 3 दोष जाऊ शकते. जो मल आहे, मल कशानं जाऊ शकतो? करुणया जेने नित्य स्नान संध्या दोषाची ते बाधा वारी येली. जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात की नित्य कर्म केलं आपलं की कर्माच्या माध्यमातून मल ह्या दोषाचं जे आपल्यावरती प्रादुर्भाव आहे तो नष्ट होतो आणि आपण मलापासून बाहेर जातो. मल हा दोष आपल्यापासून निवृत्त होतो चित्तात. दुसरा जो विक्षेप नावाचा दोष आहे, विक्षेप नावाचा दोष जो चित्ताच्या ठिकाणी जडलेला तो कशामुळे जातो? जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात की सांगतसे शास्त्र देव ध्यान करा विक्षेप हा वारा चित्ताचा पै. देवाचं आणि ध्यान अशा पद्धतीचं केलं, उपासना भक्ती केली की मग एकाच त्या अनेक आलंबन जे घेऊन मन इकडं तिकडं धावते त्याला एका आलंबनावर स्थिर करायचं. ते आलंबन योग्य अशा पद्धतीचं द्यायचं, त्या परमात्म्याच्या ठिकाणी त्याला स्थिर करायचं. त्याला म्हणतात, त्या माध्यमातून विक्षेप दोषाची अशा पद्धतीची निवृत्ती होऊ शकते. आणि आवरण जो दोष आहे त्या आवरण दोषाच्या निवृत्ती करता जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात की राहिलेसे जया स्वरूपावरण त्याचे निवारण ज्ञाने होय. अर्थात त्या स्वरूपचं जे आवरण जे आहे त्यामुळे आवरण पडले मलिन, ते जे मलिन अशा पद्धतीचं आवरण आहे ते आवरणाची निवृत्ती ही ज्ञानाच्या द्वारा होत असते आणि ज्ञानाच्या माध्यमातून त्या दोषाची आपण निवृत्ती करू शकतो. अर्थातच पाणी आहे, त्या पाण्यामध्ये आपल्याला आपलं स्वरूप जर पाहायचं असेल, आपलं जुन्या काळामध्ये चित्र आपलं स्वतःचं पाहण्याकरता आरशाची व्यवस्था ज्यावेळेस नव्हती त्यावेळेस पाण्यामध्ये पाहून आपलं चेहरा आपलं सगळं पाहिलं जात होतं. त्यावेळेस काय आहे, त्यामध्ये जर आपलं रूप पाहायचं असेल पाण्यामध्ये साचलेल्या त्या पाण्यामध्ये, तर त्या पाण्यामधली गढूळता पहिले काढून टाकली पाहिजे. अर्थात मल काढून टाकला पाहिजे. ते पाणी स्वच्छ स्वरूपाचं करावं. नंतर ते पाणी जर हेलकावे देत असेल, त्या पाण्यामध्ये जर चंचलत्व असेल तर ते पाणी आधी स्थिर असावं लागतं. आणि मग तिसरी गोष्ट अशी की त्या ठिकाणी अंधार असू नये. अंधारामध्ये नुसतं आकृती दिसेल, पण जर दिसायचं असेल तर उजेड सुद्धा आवश्यक आहे. या 3 गोष्टी एकत्रित आल्यानंतर पाण्यामध्ये सुद्धा आपलं रूप दिसू लागतं. तद्वज्ञानुसार हे 3 दोष निघून गेले की मग रहस्यामृतकार म्हणतात की हे 3 दोष जव जाती शुद्ध होईल चित्त निश्चिती प्रगटे निजानंद दीप्ती सहजी मग. आणि त्याच न्यायानुसार सत्कर्मानं चित्त शुद्धी करून उपासना आहे किंवा ध्यान आहे, भक्ती आहे, याच्या माध्यमातून आत्मज्ञान प्राप्त करून घेऊन स्वस्वरूपाचा अनुभव घेऊन मुक्त आनंद अनुभवायचा असतो. या 3 गोष्टी करायच्या असतात आणि या 3 गोष्टीचाच अंतर्भाव या त्रिकांडात्मक मार्गामध्ये आलेला आहे. आणि हाच त्रिकांडात्मक मार्ग लहर की बरखेच्या एका श्लोकामध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी मांडलेला आहे की सद्ग्रंथ सत आचार से सत्संग से कर शुद्ध मन कर स्थिर प्रभु के ध्यान में सुविचार से करके दमन. जब निर्विषय दिल होएगा अधिकार है अध्यात्म में तुकड्या कहे गुरु की कृपा से लव लगे शुद्धात्म. ही अवस्था त्याची होत असते. परंतु एक प्रश्न निर्माण होऊ शकतो की खऱ्या अर्थानं नुसतं कर्मानं चित्त शुद्धी होऊ शकते का? कारण चित्तस्य शुद्ध हे कर्म असं जरी म्हटलेलं असलं, अर्थात चित्तानं कर्माच्या द्वारा चित्ताची शुद्धी होते असं जर आपण गृहीत धरलं तर ग्रामगीता शास्त्र असं सांगते, ग्रामगीता असं बोलते की कार्य कधी दांभिकही करी आतले न जाणवे लवकरी ज्ञान ध्यानही बोले वैखरी ओळखू येईना सहजी तो. कधी दांभिक लोक सुद्धा कार्य करू शकतात. अर्थात जो कार्य करतोय वा दाखवतोय
अहो, राजकारणी लोक सुद्धा समाजाच्या सेवेच्या संबंधानं कार्य करताना दिसत असतात, परंतु ते दांभिकतेचं कार्य आहे. खरोखर सेवा भावनेनं करतात का? ते नाही करतायत. म्हणून कार्य कधी दांभिक लोक सुद्धा कार्य करतात आणि दांभिक लोकांचं कार्य हे दांभिकतेच्या माध्यमातून चालू आहे. अर्थात आतमध्ये त्यांचा उद्देश वेगळा आहे आणि वरून ते वेगळंच कार्य करताना वरून सत्कार्य करताना जरी दिसत असले तरी सुद्धा अंतःकरणामध्ये मात्र वेगळाच भाव असतो आणि ते ओळखणं फार कठीण आहे. कठीण आहे ते. आणि म्हणून ते कठीण असल्यामुळे त्यांनाही आपण ओळखू शकत नाही. अर्थात कर्मानं चित्तशुद्धी होते असं सुद्धा नाही, किंवा कर्मानं शुद्धी होतेच असा ठाम निर्णय आपण देऊ शकत नाही. केवळ कर्मानं नाही, जे केवळ कर्मे करतात ते कर्म ठेवत असतात. कर्माच्या विषयी अत्यंत जर आपण चित्त शुद्ध करण्याचं सामर्थ्य केवळ कर्मामध्ये आहे, असा जर कर्माच्या ठिकाणी अतिव्याप्ती दोष लावला तर ते चुकीचं ठरते. शास्त्रामध्ये दोष आहे, अतिव्याप्ती, अव्याप्ती, असंभव. अतिव्याप्ती दोष जर आपण लावला, नुसतं कर्मानच होते असा ठाम निश्चय जर मांडला तर ते सुद्धा चूक ठरल्या जात असते. शिवाय दुसरं एक अडचण अशी आहे कर्माच्या माध्यमातून, की कर्म हे जर आपण आग्रहपूर्वक त्या कर्माच्या ठिकाणी एकनिष्ठ राहिलो तर आपण कर्मठ ठरतो. आणि कर्मठता हा काही परमार्थ नाही, हा काही अध्यात्माचा मार्ग नाही, हा काही उद्धाराच्या दृष्टीनं मार्गोत्क्रमण करण्याकरिता योग्य अशा पद्धतीचा मार्ग नाही. कारण कर्म धर्म नवती चांग उण्या अंगे पतन. जगद्गुरु तुकाराम म्हणाले, कर्म करत असताना तांदूळ शिजवले म्हणजे भातच होत असतो असं समजू नका. त्याच्यामध्ये जर कदाचित थोडं पाणी जास्त झालं तर त्याची खीर सुद्धा होऊ शकते. अर्थात कर्म मार्ग हा इतका सूक्ष्म आहे. आणि त्या कर्माच्या ठिकाणी जर आपण कर्मठ अशा पद्धतीचे झालो तर एकनाथ महाराज नाथ भागवतामध्ये सांगतात की अत्यंत करिता कर्माधरू तेने कर्मठची होय नरू तेथ परमार्थ नाही साचारू विधी निषेधी थोरू पिढिले. आत्यंतिक कर्माच्या बाबतीत जर कर्मनिष्ठ अशा पद्धतीचं झालं तर कर्मठ अशा पद्धतीचं होत बसलेच वाचून राहणार नाही. आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज त्याचा कर्मठपणाचा निषेध अशा पद्धतीचं करतात. कर्मठा कर्म हे सोडी ईश्वर जोडी आसरा. अरे कर्म सोड. कर्माच्या ठिकाणी कर्माचा अभिमान अशा पद्धतीचा त्यागाला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सांगतात. म्हणून या पद्धतीनं कर्माच्या द्वारे चित्तशुद्धी होत नाही असं जरी आपण म्हटलं तरी होतच नाही असं नाही. कर्माच्या द्वारा सुद्धा चित्तशुद्धी होऊ शकते, पण कधी ज्या वेळेस ते कर्म ईश्वरार्पण बुद्धीने केल्या जात असतात त्यावेळेस आपण कर्मठ अशा पद्धतीचे ठरत नाही. कर्म ईश्वरार्पण जर केलं तरच चित्त शुद्ध होते त्या कर्माच्या माध्यमातून, अन्यथा होत नाही. त्या कर्माचा बाध कर्त्याच्या ठिकाणी लागत असतो. मी करता म्हणता तिथे बाधिती तीची कर्मे अदृश्य होती आणि जे भक्त आहेत ना भक्ता सर्व कर्म निरांगती. त्याचं कारण काय? हे मजची स्तव झाले परी म्या नाही केले हे जेने जाणीतले तो सुटलागा. तो सुटला कोण? हे माझ्याकडूनच झालं परंतु मी काही केलं नाही. हे जे झालं ना हे माझ्याकडून देवानं करून घेतलं. हे ज्यानं जाणलं एवढं मोठं ग्रामगीता लेखनाचं कर्म केलं, परंतु शेवटी काय सांगितलं की मी पुन्हा पुन्हा प्रार्थितो, हा माझा आवाज नव्हे सत्य तो, या शरीराचा शंख वाजवितो ध्वनी काढतो भगवंत. किंवा माझ्या बालरूप वृत्तीतून स्फुरला तो गुरुदेव चक्रपाणी आणि मी ऐकूनी केली लिपिबद्ध.
हे दासाकडून करावे गीता काहून, अशी एक ओळी ग्रामगीतेमध्ये आलेली. अर्थात ते माझ्याकडून करून घेतलंय, मी केलेलं नाही. करून घेतलाय, मी केलं नाही. हे कर्तृत्वाचा जो मद आहे, कर्तृत्व मधू सांडावा, कर्तृत्वाचा मद सोडला, कर्माच्या बाबतीतला अभिमान अशा पद्धतीचा सोडला. कसा? ज्ञानेश्वर महाराजांनी फार एक सुंदर उदाहरण दिले. आपणची विऊनी दुहिता, परी न म्हणे मम पिता, मग तो सुटे प्रतिग्रहिता, जावाई शिरके. ज्ञानेश्वरीतली ओवी. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, मुलीला जन्माला कोण घातलं? बापानंच घातलंय, आई वडिलांनीच घातलेला आहेत ना. आपणची विऊनी दुहिता, दुहिता म्हणजे मुलगी. अथर्व वेदामध्ये मुलीच्या संबंधानं दुहिता अशा पद्धतीचा शब्द आला आहे. आणि म्हणून राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या ग्रामगीतेच्या बाबतीत सुद्धा तो दुहिता असा शब्द वापरलेला आहे. जयदेवी ग्रामगीता, अवतार विश्वहिता, माऊली भारताची राष्ट्रसंत दुहिता. राष्ट्रसंत दुहिता असं म्हटलं. कशा करता? राष्ट्रसंतांची कन्या अशा पद्धतीची उपमा त्या ठिकाणी ग्रामगीतेला देत असताना तिला दुहिता अशा पद्धतीचा शब्दप्रयोग मुलीच्या संबंधानं आलेला अथर्व वेदातला त्या ठिकाणी वापरलाय. कशा करता? ती पारमार्थिकाला सुद्धा उद्धारक ठरू शकते आणि सांसारिकाचा सुद्धा उद्धार करू शकते. दुहीकडे जे हित करते तिचं नाव दुहिता. म्हणून संसार सार व्हाया, मार्ग दावीला जना, आणि परमार्थाचा सुद्धा मार्ग अर्थात परमार्थमय व्यवहार याची समन्वय घडून आणणारी ग्रामगीता देवी असल्यामुळे तिला दुहिता अशा पद्धतीची संज्ञा दिलेली आहे. आणि म्हणून असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, दुहिता आपल्या वडिलाच्याही कुटुंबाचं आणि आपल्या सासरच्याही कुटुंबाचं, दोघांचंही हित जी पाहत असते ती दुहिता. ती दुहिताना मुलगी वडिलाला आई वडिलांनीच जन्माला घातली. आपणची विऊनी दुहिता, परी न म्हणे मम पिता. परंतु तिचा पिता ज्या वेळेस तिचं कन्यादान अशा पद्धतीचं करतो त्यावेळेस काय म्हणतो? इदन्न मम. मंत्र त्यावेळेसची काय म्हणतो? इदन्न मम, अर्थात ही माझी नाही, ही आता तुमची आहे. आणि त्या जावयाच्या मग तो सुटे प्रतिग्रहिता, ज्यावेळेस त्यांनी पाणीग्रहण अशा पद्धतीचं केलं आणि इदन न मम अशा पद्धतीचं म्हटलं, त्यावेळेस मग तो सुटे प्रतिग्रहिता, जावाई शिरके. अर्थात तिच्या संबंधातलं जे जे काही असेल, त्याच्या संबंधात जे जे काही करावायचं असेल वा भोगायचं असेल ते तिचा पती आहे, सुटला तिच्या माध्यमात. याचं कर्तव्य संपलं. आता पुढचं तिच्या बाबतीतलं जे जे काही कर्तव्य असेल किंवा ती जर कुणाची असेल तर ती तिच्या नवऱ्याची आहे. तिच्यावर तिच्या नवऱ्याचा जितका अधिकार तितका आता आपला राहत नाही. अर्थात आपणची विवनी दुहिता, न म्हणे मम पिता. आता तो कन्यादानाच्या बाबतीत साशंकता अशा पद्धतीची आहे. तो विधी साळंकृत कन्यादान, भूमिदानाचे समान अशा पद्धतीचं त्याला दृष्टांत स्वरूपानं प्रस्तुत जरी आपल्यासमोर जगद्गुरु तुकाराम महाराजांनी केलं असेल तरी मला कधी कधी नवल वाटते. परंपरा ती वाईट अशा पद्धतीचं मी म्हणत नाही. भारतीय संस्कृतीतली ती परंपरा जरी असली तरी मात्र त्याच्यामध्ये मला आश्चर्य असं वाटते की ती जी नवरी आहे त्या नवरीच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र घातले जाते, तिला कुंकू लावले जाते. ती त्याची पत्नी त्याच क्षणी झाली ज्या क्षणी त्यानं तिला कुंकू लावलं आणि तिच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र अशा पद्धतीचं घातलं. तरीही सुद्धा ती त्याची पत्नी झाल्याच्या नंतर कन्यादानाचा विधी केला जातो आणि त्याचीच पत्नी त्यालाच दान देऊन मी कन्यादान केला असा खोटा आरोप लावला जातो. याचं मला नवल वाटते कधी कधी. असो तो आपल्या या प्रवचनाचा विषय नाही. परंतु आपणची विवनी दुहिता, परी न मम पिता. तसं आपणच करायचं कर्म, परंतु ते मी केलं असं न म्हणता ते त्या परमात्म्यानं माझ्याकडून करवून घेतलं अशा पद्धतीचा कर्माचा अभिमान, अर्थात कर्तृत्व भोक्तृत्वादी जे धर्म आहेत ते त्यागायचे आणि ईश्वरानेच माझ्याकडून करून घेतलं अशा पद्धतीचा भाव व्यक्त करायचा आणि ते कर्म ईश्वराच्याच ठिकाणी अर्पण अशा पद्धतीचे कर, जे जे काही व्यापार करीशी अशा पद्धतीचं फार सुंदर ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी वर्णन केलेलं आहे. ते सर्व कर्म त्या परमात्म्याच्या ठिकाणी अर्पण करायचे. त्याला खऱ्या अर्थानं समर्पण म्हणतात. समर्पण कशाला म्हणतात? सर्व कर्मे मदर्पण करिता शुद्ध होय मन.
जेवी लोह कमाविता जाण होय दर्पण सोज्वळ, अशा पद्धतीचं. पण समर्पण म्हणजे काय? ईश्वरार्पण केल्यानं, कर्म ईश्वराच्या ठिकाणी अर्पण केल्यानं, अर्थात कर्म करो आसक्त न होव अमर गीता की बाणी कहे कृष्ण पार्थ सुन ज्ञानी, हा राष्ट्रसंतांचा संदेश ऐकून कर्माचा त्याग केला, कर्माच्या फलाचा एक कर्म फल त्यजती, अर्थात आपण प्रसिद्ध श्लोक अशा पद्धतीचा आहे, बऱ्याच ठिकाणी टीव्हीवर वगैरे प्रसिद्ध झालेला आहे, म्हणजे बऱ्याच लोकांच्या ऐकिवात असलेला वा पाठात असलेला श्लोक असा म्हणायला हरकत नाही. प्रसिद्ध श्लोक आहे तो, म्हणजे तो जो आहे ना, कर्मण्येवा अधिकार असते मा फलेषु कदाचन मा कर्म, हा जो श्लोक आहे यानुसार त्या श्लोकाच्या फलाची अपेक्षा न ठेवता कर्म करायचे आणि ते कर्म ईश्वराच्या ठिकाणी अर्पण करायचे, त्याला खऱ्या अर्थानं समर्पण म्हणतात, त्याला खऱ्या अर्थानं अर्पण म्हणतात. अर्पण म्हणजे कर्म पाणी फिरवून जे अर्पण करतो आपण, तो फक्त समर्पणाची क्रिया आहे आणि क्रियेला प्रेमाचं अधिष्ठान असावं लागतं आणि प्रेमाला क्रियेचं अधिष्ठान असावं लागतं, म्हणून ते क्रिया आहे, परंतु तिथं प्रेम आहेच अशा पद्धतीचं म्हटलं जातं. आणि म्हणून समर्पयानी म्हणजे काय तर सांडिता कर्माभिमान ते कर्म होय ब्रह्मार्पण, हे संकल्पे विण जाण अर्पिती खूण उद्धवा. ते कर्म, त्या कर्माचा अभिमान जर आपण आपल्या ठिकाणी धारण केला नाही तर ते कर्म ईश्वरार्पण वा ब्रह्मार्पण अशा पद्धतीचं होत असते. ब्रह्मार्पणम ब्रह्म हवीर ब्रह्माग्नो ब्रह्मणा होतम ब्रह्मैव तेन गंतव्यम ब्रह्म कर्म समाधिना, अशा पद्धतीचं जर ते कर्म केलं तर ते खऱ्या अर्थानं ब्रह्मार्पण अशा पद्धतीचं होत असते. आणि म्हणून जे जे कर्म स्वाभाविक ते ब्रह्मार्पण अहेतुक, या नाव भजन निर्दोष भागवत धर्म नाव या शुद्ध. जे निर्हेतुकी बुद्धीनं केलेलं जे कर्म आहे, ते निर्हेतुकी बुद्धीनं केलेलं कर्म ते परमात्म्याला समर्पण अशा पद्धतीचं होत असते. आणि म्हणून फळाची आशा आणि कर्माचा कर्तृत्वाभिमान या दोन गोष्टी जर नसल्या तर ते जे कर्म आहे ते सहज समर्पण होत असते. सहज कर्मे ती झाली ब्रह्मार्पण, जन नोहे हा अवघा जनार्दन ऐसे ऐकता निवती लोचन. हे जे नाथ महाराजांनी सांगितलं आहे त्यानुसार सहज ही कर्मे ब्रह्मार्पण अशा पद्धतीची होऊन जात असतात. आणि माझी उद्देश कर्म जेथे या नाव साधारण मदर्थ आणि कर्म सवाय मज देखत मुख्यत्वे मदर्थ आयास नी करता. अर्थात ईश्वर प्रत्यर्थ कर्म करणं हे जे साधारण कर्म आहे आणि ब्रह्मरूप कसं आहे ते जाणणं आणि ते जाणून कर्म करणं हे विशेष समर्पण आहे. असे समर्पणाचे दोन प्रकार आहेत, एक साधारण समर्पण आणि एक विशेष समर्पण. ईश्वराच्या ठिकाणी जे ईश्वराच्या करिता जे कर्म केल्या जाते किंवा ईश्वर भावनेनं जे कर्म केल्या जाते ते कर्म साधारण समर्पण आहे. आणि ईश्वर जाणून जे कर्म केल्या जाते, ज्ञानोत्तर भक्तीमध्ये जे कर्म केल्या जाते ते कर्म विशेष कर्मामध्ये समर्पणामध्ये मोडले जाते. आणि म्हणून हे जे दोन प्रकार आहेत या दोनही प्रकारामध्ये जे विशेष कर्म आहे हे संतांनी केलेलं आहे, विशेष समर्पण. आणि चित्ताच्या शुद्धीकरता विशेष समर्पणाची आवश्यकता नाही, तर चित्ताची शुद्धी होण्याकरता जी आवश्यकता आहे ती आवश्यकता आहे साधारण समर्पणाची. आणि तो साधारण समर्पणाची जी इच्छा आहे ती साधारण समर्पणाची जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया करण्याकरता फक्त ईश्वरार्पण बुद्धीने कर्मफलाचा त्याग आणि कर्तृत्वचा जो त्याग आहे या दोन गोष्टीचा त्याग करून जे कर्म केले जाते ते सहज ईश्वरार्पण अशा पद्धतीचे कर्म होत असते. आणि अशा पद्धतीचं साधारण कर्म केल्यामुळे
त्या ईश्वराच्या ठिकाणी जी प्रीती निर्माण होते, ती जी प्रीती निर्माण होते ना, त्या ईश्वराच्या ठिकाणी जो स्नेह निर्माण होते ना, तोच खऱ्या अर्थानं प्रेमाचा पडदा आहे. तोच प्रेमाचा पडदा आहे. त्या प्रभूच्या विषयीची प्रीती निर्माण होते. एकनाथ महाराज म्हणतात की मदर्पण कर्मस्थिती तेने माझ्यासाठी उपजे प्रीती. अर्थात त्या ईश्वराकरिता केलेले जे साधारण समर्पणाचे कर्म आहेत, त्या साधारण समर्पण रूप कर्मामुळे ईश्वराच्या ठिकाणी प्रीती निर्माण होते. तुम्ही मूर्तीवरी जर भक्ती करत असाल, मूर्तीच्या माध्यमातून सगुण भक्ती, त्या सगुण भक्तीच्या माध्यमातून तुमची ईश्वरावरती प्रीती निर्माण होते. देवाच्या समोर तुम्ही नैवेद्य दाखवता, देवाची तुम्ही आंघोळ घालून देता. ती करत असताना, तो नैवेद्य दाखवत असताना तुमच्या अंतःकरणामध्ये ती प्रीती निर्माण होते. ती जी प्रीती तुमच्या अंतःकरणामध्ये परमात्म्याच्या बाबतीत निर्माण होत असते, सगुण भक्ती करत असताना साधारणपणे तुम्ही समर्पण करता, देवाच्या समोर नैवेद्य ठेवता, त्या साधारण समर्पणाच्या माध्यमातून तुमची ईश्वरावरती प्रीती निर्माण होते. आणि ही प्रीती निर्माण होणं यालाच म्हणतात की पडदा खुला कर स्नेह का. आणि ही प्रीती निर्माण होण्याकरिता चित्त शुद्ध असणं आवश्यक आहे. आणि चित्त शुद्ध होत असते ते त्याच्या ठिकाणी प्रीती जळत जळत गेली की. गोस्वामी तुलसीदासांनी फार सुंदर लिहिलं आहे त्यांच्या रामचरित मानसामध्ये. प्रेम भगती जल बिनु रघुराही अभि अंतर मल कबहू न जाई. अभ्यंतरातला अभि अंतर, अभि म्हणजे बाहेर आणि अंतर म्हणजे आतला. अभ्यंतर आत आणि बाहेरचा दोन्ही ठिकाणचा मल जर तुमच्यातला निघून जावा असा वाटत असेल तर त्याकरिता प्रेम भगती जल बिनु रघुराई, अर्थात प्रेम भक्ती हीच खऱ्या अर्थानं आवश्यक आहे. कारण भक्तीचं खरं स्वरूप जर काय असेल तर महर्षी नारद आपल्या नारद भक्ती सूत्राच्या दुसऱ्या सूत्रामध्ये सांगतात, सा तस्मिन परम प्रेम स्वरूपा, अर्थात परम प्रेम सत्प्रेमाचा अब्धी तेची भक्ती. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात ते प्रेम भक्ती म्हणजेच खऱ्या अर्थानं प्रभूच्या विषयीची प्रीती आहे. आणि ती प्रीती निर्माण झाल्या वाचून अभियंतर मला कबहू न जाई. आणि तो चित्तशुद्धी होण्याकरिता कर्म आवश्यक आहे. पण ते कर्म ईश्वरार्पण बुद्धीने जर कर्म ते केल्या गेले, कर्मफलाचा त्याग करून जर ते कर्म केल्या गेले, त्या कर्मफलाचं कर्तृत्व भोक्तृत्व आदी दोन्हीही जे दोष आहेत ते दोष वगळून जर ते कर्म केल्या गेले तर तुमच्या ठिकाणी प्रेमभक्ती निर्माण होईल. आणि ती प्रेमभक्ती निर्माण होणं तेच खऱ्या अर्थानं प्रभू प्रेमाचा जो पडदा आहे, वा जो पडदा खुला कर स्नेह का महाराज म्हणतात, तो प्रेमाचा पडदा उघडून त्याच्याशी एकरूप होणं. अर्थात त्याच्याकरिता आपल्यातली जी कर्मठता आहे, कर्माच्या ठिकाणी अत्यादरू आहे. एकनाथी भागवताच्या संदर्भात एकनाथी भागवताच्या म्हणण्यानुसार मगाशी जो आपण ओवी पाहिली होती की अत्यंत करिता कर्मादरू तेने कर्मठची होय नरू तेने परमार्थ नाही साचारू विधी निषेधी करिता त्या विधी निषेधी थोरू पिडिले. अर्थात अत्यंत करिता कर्मादरू कर्मठची होय नरू. आणि हा कर्मठपणा जो काही आहे ना, तो कर्मठपणा योग्य नाही. भक्ती मार्गामध्ये तो आड येणारा पडदा आहे. म्हणून तो कर्मठतेचा पडदा सोडणं आवश्यक आहे. त्याच्याचकरिता राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी सांगितलं. काय सांगितलं महाराजांनी की कर्मठा कर्म हे सोडी ईश्वर जोडी आसरा. हे कर्म सोड आणि ईश्वराला आसरा कर. कारण का करुणे करुण अभिमाना मनशिवी जगती शहाना हर अज्ञाना पामरा ईश्वर जोडी आसरा. हा अभिमान सोडून द्या कर्माच्या बाबतीतला. का मनशिमीच जगी शहाना करुणिया पुस्तके गोळा बढताची खोविली वेळा अंतरला जगदूत पाळा यमतो बांधी कासरा ईश्वर जोडी आसरा.
नुसतं पुस्तकं वाचण्यात, नुसतं कर्म करण्यात याच्यामध्येच वेळ जर गमावला तर ईश्वर जोडी आसरा हे मात्र तुमच्या जीवनात प्राप्त होणार नाही. पण या सगळ्या गोष्टी करा, परंतु हे मजचीच तव झाले, हे मीच केलं, पण माझ्याकडून झालं. एवढा मोठा राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांसारखा महात्मा, ज्या महात्म्यानं जवळजवळ 4674 ओव्यांची ग्रामगीता लिहिली. आणि त्याच्यामध्ये ज्या 7 ओव्या आहेत आपल्या अर्पण पत्रिकेच्या, या एवढं मोठं लिखाण फक्त ग्रामगीतेचंच नाही, एवढं साहित्य निर्माण केलं. आणि एवढं साहित्य निर्माण करून बाकीचं साहित्य सोडून द्या, पण ग्रामगीतेच्या ज्या एवढ्या ओव्या सांगितल्या, एवढी मोठी ग्रामगीता लिहिल्याच्या नंतर सुद्धा ते म्हणतात की ही जी ग्रामगीता लिहिली ना, ही ग्रामगीता मी पंडित नोहे आपल्या ठाई, सांगा वयासी पंडिताई, ईश्वराचीच प्रेरणा ही प्रगट झाली ग्रंथाद्वारे. त्याही पुढे जो म्हणतात, माझिया बालरूप वृत्तीतून स्फुरला तो गुरुदेव चक्रपाणी, चंद्रभागेतली उमटली वाणी, केली ऐकुनी लिपिबद्ध. त्याही पुढे जाऊन बोलतात की जैसे जड जीवाने वेद बोलावे, पंगुने हिमगिरीस ओलांडावे, तैसे दासा करुनी घ्यावे, गीता कथन मानतो मी. महाराज म्हटले, गीता कथन जे माझ्याकडून झालंय, मी जे गीतेवर जी भगवद्गीतेचं सक्रिय रूप तुमच्या समोर प्रगट केलं ग्रामगीतेच्या रूपानं, ते काय आहे? जसं जड जीवाकडून वेद बोलवून घ्यावे, अर्थात परमात्म्याची कृपा झाल्या वाचून, मूकम करोति वाचालम पंगुम लंघयते गिरिम यत्कृपा तमहम वंदे परमानंद माधवम. त्यानुसार मुक्याकडून, जड जीवाकडून वेद बोलवून घ्यावे, वा एखाद्या पांगळ्याकडून हिमगिरी पर्वत चढवून घ्यावा, अशा पद्धतीनं देवानंच माझ्याकडून हे सगळं करून घेतलंय, मी केलं नाही आहे. तेही पुढे जाऊन म्हणतात की म्हणून पुन्हा पुन्हा प्रार्थितो, माझा आवाज नव्हे सत्य तो, या शरीराचा शंख वाजवितो, ध्वनी काढतो भगवंत. हा जो भाव आहे, हा भाव समर्पणाचा भाव आहे. आणि हा भाव प्रगट झाला की तुमच्या ठिकाणी ईश्वराच्या बाबतीत प्रेम निर्माण होईल. आणि हे प्रेम निर्माण होण्याकरिता ह्या ज्या सगळ्या गुंतागुंत्या आहेत, या सगळे नाना साधनांच्या केल्या खटपटी, त्या सगळ्या नष्ट करून एक ईश्वराच्या ठिकाणी प्रेम निर्माण केलं, तुम्ही भक्ती निर्माण केली उपासनेच्या माध्यमातून, ध्यान साधनेच्या माध्यमातून, की तुमच्या अंतःकरणातला मळ निघून जाईल. आणि तो मळ निघून गेला की तुका म्हणे चित्त करावे निर्मळ, येऊनी गोपाळ राहे तेथे चित्त निर्मळ झालं की त्या ठिकाणी गोपाळ येऊन वास अशा पद्धतीचा करत असतो. आणि म्हणून हे सगळ्या गुंतागुंती नष्ट करा आणि हा प्रभू प्रेमाचा पडदा पाडा आणि खुशाल कर्म करा. मग कुठल्याही प्रकारची भीती शिल्लक राहणार नाही. तो प्रभू प्रेमाचा पडदा पाडून मग निर्भय रहे हम कर्म में पर्दा खुला कर स्नेह का. मग पडदा खुला झाला एक वेळा स्नेह का प्रेमाचा, की मग खुशाल कर्म करत बसा. कुठल्याही प्रकारची बाधा तुमच्या ठिकाणी येणार नाही कर्माच्या संबंधात. पण कर्माच्या संबंधात बाधा निर्माण होणार नाही हा भाग आहे. तर इथं या पद्धतीनं हा पडदा, स्नेहाचा पडदा आपल्याला खुला करायचा. आणि ज्या ठिकाणी तुमच्या ठिकाणी परमात्मेविषयी प्रेम निर्माण झालं, त्याच ठिकाणी तुमच्या ठिकाणी वैराग्य सुद्धा उत्पन्न झाल्याशिवाय राहणार नाही. वैराग्य म्हणजे काय? वैराग्याची व्याख्या काय? वैराग्याची व्याख्या अशी केलेली आहे शास्त्रकारांनी की गवताच्या काळीपासून तो स्वर्ग सुखापर्यंतचे जे जे काही सुख असतील त्या सुखांच्या भोगाच्या बाबतीत उदासीनता, तिचं नाव आहे वैराग्य. वैराग्य म्हणजे आसक्ती त्याग, संग्रह त्याग, उपभोग त्याग, त्याला म्हणतात वैराग्य. आणि हे जे वैराग्य आहे, हे वैराग्य आणि प्रभुप्रेम या दोनही सुद्धा एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. हे आलं की ते येतात. स्वानंद सुख निवासी पूज्य सुदामजी सावरकर दादांनी आणि कृष्ण गीत नामक एक ग्रंथ लिहिलाय. फक्त कृष्णावरचेच त्याच्यामध्ये गीत आहेत. कृष्ण भक्तीचा फार कडेलोट
त्या ग्रंथामध्ये त्यांनी करून टाकलेलं आहे, कृष्णगीत म्हणून. आणि सुंदर सुंदर त्यांची भजन, इतके सुंदर की साक्षात कृष्ण असलेले राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सुद्धा त्यांच्या सामुदायिक ध्यानाच्या प्रसंगी कधी कधी ते पूज्य सुदामदादांनी लिहिलेले कृष्णगीतातील भजन म्हणत होते. फार सुंदर भजन आहे. त्याच्यामध्ये एका ठिकाणी पूज्य दादा असं म्हणतात की अनुरागासह विराग चाले सहजची तव मंदिरा, अशी एक ओढ त्याच्यामध्ये आलेली आहे. त्याच्यामध्ये दादा असं म्हणतात की अनुरागासोबत विराग चालत असतो. अनुराग म्हणजे परमात्मेविषयीच्या प्रेमासोबतच विराग म्हणजे वैराग्य चालत असते. दोन्ही गोष्टी एक साथ चालत असतात. आणि ह्या एक साथ चालत असलं हे खरं त्या प्रभू प्रेमाचं मर्म आहे. आणि म्हणून जग हे नाशमान आहे या विचारावर येणारं जे वैराग्य आहे ते ईश्वराच्या आधार जर घेतला नाही, जे जग नश्वर आहे हे समजून फक्त वैराग्य आलं, परंतु ते वैराग्य आल्याच्या नंतर ईश्वराच्या ठिकाणी जर प्रीती नसेल, या दोन्ही बाजू समान असल्या पाहिजे. जर दोन बाजू जर समान ठेवल्या नाही तर ते जे वैराग्य आहे ते वैराग्य फलदायिनी स्वरूपाचं ठरत नाही. त्या वैराग्याचं जे फल तुम्हाला प्राप्त व्हायला पाहिजे ते फल ईश्वराच्या ठिकाणी एकनिष्ठ असल्याशिवाय वा ईश्वराच्या बाबतीत तुमच्या अंतःकरणामध्ये प्रेम निर्माण झाल्याशिवाय ते वैराग्य फलद्रूप अशा पद्धतीचं ठरत नसते. आणि म्हणून ते जे वैराग्य आहे ते वैराग्याची हालत कशी होत असते, तर ती हालत जी होत असते ती आपण बऱ्याच ग्रंथांमध्ये पाहतो की वैरागी झाले परंतु मग अग म्हशी मला कुठं नेशी असं म्हणून संध्याकाळच्या वेळेला तोच वैराग्य घेतलेला माणूस म्हशीचं शेपट पकडून घरी आलेला दिसतो. हे वैराग्य हिडीस पिडीस वैराग्य असं म्हटलंय त्याला दादांनी. आणि म्हणून याच्या बाबतीत आणखीन तुम्हाला विस्तृत माहिती पाहिजे असेल तर तुर्तास माझ्याकडे वेळ नसल्यामुळे हंसराज स्वामींच्या चुडालाख्यानामध्ये तुम्ही फार सुंदर पद्धतीनं ते या शुद्ध वैराग्याच्या बाबतीत तुम्ही चिंतन पाहू शकता. आणि उलट शाश्वत अशा ईश्वराचं प्रेम हृदयात बसलं की मग तुम्हाला वैराग्य करण्याची आवश्यकता पडत नाही. तुम्ही त्याचे भक्त झाले की अन्याश्रयानाम त्यागो, हे त्याग तुमच्या ठिकाणी म्हणजे तुम्ही भक्ती जितकी जितकी तुमची वाढत गेली. मग नारद भक्ती सूत्र सांगते की लोके वेदेषु तदनुकूलाचरणम तत्विरोधीषु उदासीनताच, त्या बाबतीत तुमच्या ठिकाणी उदासीनता अशा पद्धतीची निर्माण व्हायला लागते. आणि तेच खऱ्या अर्थानं ईश्वरावरचं प्रेम जितकं वाढत गेलं तितकं अशाश्वतावरचं प्रेम, अर्थात ईश्वरावरचं प्रेम जितकं वाढत जाईल तितकंच नश्वरावरचं प्रेम तुमचं कमी झाल्याशिवाय राहणार. आणि नश्वरावरचं प्रेम कमी व्हावं वाटत असेल तर ईश्वरावर प्रेम करा. आणि मग ईश्वरावर प्रेम केलं की तुमची प्रेमभक्ती सिद्ध होते आणि मग खऱ्या अर्थानं प्रभू प्रेमाचा पडदा पडत असतो. आणि म्हणून श्रीमद भागवतामध्ये जे भागवताची काही चिंतन करणारी मंडळी असतील त्यांना माहीत आहे की ज्ञान आणि वैराग्य हे प्रेमभक्तीच्याच पोटी जन्माला येत असतात, त्याच्याशिवाय ते जन्माला येऊ शकत नाही. अर्थात तुमच्या ठिकाणी वैराग्य यावं वाटत असेल वा ज्ञान यावं वाटत असेल तर या दोनही गोष्टी तुम्हाला प्रेमभक्तीच्या माध्यमातूनच सिद्ध करता येतील. आणि म्हणून हा मार्ग तुम्ही अनुकरला पाहिजे, हाच आमच्या संतांनी सांगितलेला आहे. अर्थात संतांनी संन्यस्त आहे, वानप्रस्थ आहे अशा पद्धतीचं होणं आहे, पुराणिक होणं आहे, याच्या भानगडीत न पडता तुम्हाला फक्त ईश्वराचं भक्त होण्यासाठी सांगितलं आहे. पुराण वाचशी तरी पुराणिकची होशी, परी वैष्णवन होशी अरे मुढा. मुढा म्हटलंय पुराण वाचणाऱ्याला. पौराणिकाला आमच्या संत नामदेव महाराजांनी मूढ ना मूर्ख म्हटलाय. अरे मूर्खा, पुराण जर वाचशील तर पुराणिक होशील पण तू वैष्णव वा ईश्वराचा भक्त होऊ शकत नाही. त्याच्या पुढे जाऊन कीर्तन करीशी तरी कीर्तनकाराची होशी, परी वैष्णव न होशी अरे मुढा. अरे मूर्खा, कीर्तन करशील तर तू कीर्तनकार होशील पण वैष्णव नाम देवाचा भक्त होऊ शकत नाही. देवाचा भक्त जर व्हायचं असेल तर अंतःकरणयुक्त प्रेमभावयुक्त नामा म्हणे नाम केशवाचे गाशी, तरीच वैष्णव होशी अरे मुढा. प्रेमयुक्त अंतःकरणानं परमात्म्याची भक्ती जर तुम्ही केली तरच तुम्ही परमात्म्याचे भक्त ठेवू शकता. आणि म्हणून कर्मठा कर्म हे सोडी, हे कर्मठता सोडून जर तुम्ही ईश्वरार्पण बुद्धीनं कर्म केले, ईश्वरार्पण जर तुम्ही
प्रेमभक्ती केली तरच तुमच्या ठिकाणी प्रभू प्रेमाचा पडदा पडल्याशिवाय राहणार नाही. हा वेदाचा सुद्धा सार या ठिकाणी महाराजांनी सांगितलं. आणि म्हणून योगस्तद वृत्ती विरोधी ज्ञानम सम्य गवेक्षणम असं वसिष्ठानं जे म्हटलंय, किंवा तपसा किल्मिषम हंती विद्यायामृतशने असं म्हणून जे सांगितलं आहे ना, हे त्यात वैराग्य आणि ध्यानाचा अभ्यास यांनी चित्त जिंकून पुढे सुद्धा ज्ञानानं सुखामृत मिळवायचं सुचवलेलं आहे. आणि तोच भाग या त्रिकांडात्मक मार्गामध्ये सांगितला आहे की वैराग्य आणि ध्यानाचा अभ्यास या दोन गोष्टी करून चित्ताचा निरोध करायचा. कारण योग कशाला म्हणतात खरा, तर योग चित्तवृत्तीचा निरोध करणे यालाच खऱ्या अर्थानं योग असं पतंजलीच्या योग सूत्रामध्ये लिहिलं आहे. सुरुवातीलाच तो भाग आलेला आहे पतंजली योग सूत्रामध्ये. आणि म्हणून त्या माध्यमातून ज्ञान प्राप्ती करून घेऊन सुखामृत मिळवण्याचा सुचवलेला आहे. परंतु हा जो प्रभू प्रेमाचा पडदा पाडायचा आहे, हा प्रभू प्रेमाचा पडदा म्हणजे काय आणि तो कसा पाडावा याचं चिंतन आवश्यक आहे. परंतु आपली वेळ संपल्यामुळे ते आपण आता करू शकत नाही, ते आपण उद्या करणार आहोत. परंतु विशेष सूचना अशी आहे की उद्या जे आपलं प्रवचन होणार आहे ते प्रवचन याच 10 ते 11 वेळेमध्ये होणार आहे, याच विषयावरती होणार आहे. आणि आजच्या प्रवचनाच्या पुढचा जो भाग आहे त्याच पुढच्या प्रभू प्रेमाचा पडदा स्पष्ट करणाऱ्या विषयावरतीच आपलं प्रवचन होणार आहे. परंतु ते प्रवचन आपल्या या सकल संत विचार पेजवरती न होता तेच प्रवचन संत मोझरकर महाराज विचारवंच म्हणून जे एक पेज आहे, आमच्या मोझरकर महाराज जे संत मोझरकर महाराज होऊन गेले एकनाथ भागवताचे पुरस्कर्ते, त्यांचे नातू पुरुषोत्तमजी बैसकर यांनी ते पेज चालू केलेलं आहे. आणि त्यांच्या त्या पेजवरून आपलं प्रवचन उद्याचं होणार आहे. त्याहीकडे सद्भाविक सज्जनांनी थोडं लक्ष द्यावं. आणि दुसरी गोष्ट, आज रात्री ठीक 8 ते 9 या वेळेमध्ये आमच्या राष्ट्रधर्म प्रचार समितीच्या शिबिराचे विद्यार्थी आणि सहाय्यक शिक्षक म्हणून संगीत शिक्षकाचं काम करणारे आमच्या शिबिरांवरती आमचे विद्यार्थी आहेत. आमच्या शिबिराचे आदर्श कोळंबकर, झिंगाबाई टाकडी, नागपूर जिल्हा, त्यांचं सुंदर अशा पद्धतीचा आणि त्यांच्या संचाच्या माध्यमातून भजन संध्येचा कार्यक्रम आज रात्री याच आपल्या पेजवरती होणार आहे. त्याचे सुद्धा सर्व सद्भाविक सज्जनांनी लाभ घ्यावा अशा पद्धतीची या ठिकाणी मी विनंती करतो. आणि आजचं हे प्रेमस्वरूप प्रवचन प्रेममूर्ती राष्ट्रसंतांच्या चरणी समर्पित करून शांतीपाठाच्या माध्यमातून त्याला पूर्णविराम देऊया. सर्वेत्र सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयः, सर्वे पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. ओम शांति शांति शांति. सद्गुरुनाथ महाराज की जय. पुंडलीक वरदा हरि विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम दत्तात्रेय जनार्दन स्वामी एकनाथ सद्गुरुनाथ महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. समर्थ आडकोजी महाराज की जय. तपोमूर्ती संत गाडगे महाराज की जय. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज की जय. ऋषिवर्य घुसरकर महाराज की जय. सब साधु संतन की जय. भारत माता की जय.